आमचा आज रस्ता रोकोचं एकच कारण होतं, गेल्या 15-20 दिवसापासून कारखाने चालू झाले परंतु अद्याप भाव कुठला ठरला नाही। मग हे कारखानदार का गप्प आहेत? तर या कारखान्याला जॉब विचारण्यासाठी हा रस्ता रोको होता आणि आमची प्रमुख मागणी आहे, उसाला किमान 35 रुपये पहिली उचल दिली पाहिजे, गूळ फॅक्टरीने 3000 रुपये दिली पाहिजे। या मागणीला घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे। उद्या भविष्य काळामध्ये 2 दिवसात त्यांना इशारा दिलाय, जर 2 दिवसांनी या कारखानदारांनी ऐकलं नाही तर या कारखान्याला सोडून करून हा कारखाने बंद करण्याचा इशारा आज या सभेच्या माध्यमातून दिला। 2 महिन्यापासून या सरकारला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पहिल्यांदा दिलं, काही बैठकीचं काय आमिष नाही, दुसऱ्यांदा निवेदन दिलं तरी काय आमिष नाही। मला वाटतंय प्रशासन कारखानदाराच्या बाजूचं आहे का, शेतकऱ्याच्या बाजूचं नाही का? ही मागणी घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, उसाला पहिली उचल 35 रुपये दिली पाहिजे आणि त्या प्रत्येक कारखान्यावर वजन काटे हे चेक केले पाहिजे, कारण वजन काट्यामध्ये 2-2, 3-3 टनाचा फरक आहे। दुसरी गोष्ट रिकव्हरी नाही म्हणते, आपल्या सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये 10-11 पॉईंट रिकव्हरी असताना सुद्धा 14 पॉईंट रिकव्हरी असताना सुद्धा आम्हाला सुद्धा 4000 भाव मिळाला पाहिजे। परंतु ठीक आहे, आमची 35 रुपये मागणी आहे, एवढी तर आमची पूर्ण करा। जर या 2 दिवसामध्ये यांनी जर कुठले कारखाने चालू केले आणि जर अन्यथा करायचा प्रयत्न केला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढे